हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू अक्षर लर्निंग्स. ज्यावेळी आपण एखाद्या कॉम्पिटिटिव्ह एक्झामची तयारी करत असतो, ते कॉम्पिटिटिव्ह एक्झाम क्रॅक करत असताना कोणत्या गोष्टी माहित पाहिजेत या खूप गरजेच्या आहेत. कारण हे कॉम्पिटिटिव्ह एक्झाम जे असतात हे एक चक्रव्यूहासारखं असतं आणि हे जर का चक्रव्यूह भेदायचं असेल तर आपल्याकडे एक शस्त्र तयार असणं गरजेचं असतं. सो बघूया आजच्या लेक्चरमध्ये कॉम्पिटिटिव्ह एक्झाम क्रॅक करण्यासाठी या कोणत्या गोष्टी महत्वाच्या आहेत ज्या तुम्ही फॉलोअप केल्या, ज्या तुम्ही लक्षात ठेवल्या, जेणेकरून तुम्ही कोणतीही एक्झाम क्रॅक करू शकताय. कारण जेव्हा कॉम्पिटिटिव्ह एक्झाम तुम्ही क्रॅक करता तुमची लाईफ टर्न होते. जर का लाईफ टर्न व्हायची असेल तर लाईफला योग्य दिशा देणं खूप गरजेचं आहे, त्या डिरेक्शननं काम करणं खूप गरजेचं आहे. मग त्याच्यासाठी आपल्याकडे योग्य डिरेक्शन असणं गरजेचं आहे. कोणत्या डिरेक्शननं मी फॉलोअप केलं, कोणत्या डिरेक्शननं मी अभ्यास केला, डेली माझं डेडिकेशन दिलं तर मी एक्झाम क्रॅक करू शकतो. ते बघूयात कोणत्या बेसिक गोष्टी आहेत ज्या फॉलोअप केल्यानंतर तुम्हाला कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्स मध्ये रिझल्ट मिळणार आहे. त्या कोणतेही कॉम्पिटिटिव्ह एक्झाम असू दे तुम्ही क्रॅक करू शकणार आहे. सो फर्स्ट थिंग, व्हाय इज क्लिअर. जेव्हा कोणत्याही एक्झामचं आपण कॉम्पिटिशनची तयारी करणार आहे तेव्हा कॉम्पिटिटिव्ह एक्झामची तयारी करण्याआधी हे आपल्याला माहित असले पाहिजे की ही कॉम्पिटिटिव्ह एक्झाम मी का करणार आहे, ही कॉम्पिटिटिव्ह एक्झाम क्रॅक का करायची आहे. सो तुमचं वाय क्लिअर असणं खूप गरजेचं आहे. कारण डेली मोटिवेशन, डेली इन्स्पिरेशन एका लिमिट पर्यंतच तुम्हाला काम करणार आहे. तुम्ही ज्यावेळी या मोटिवेशन किंवा इन्स्पिरेशनच्या बाहेर जाऊन काम करणार आहे, मोटिवेशन किती जरी घेतलं आपण 3-4 दिवसासाठी काम करतं, 5व्या दिवसासाठी परत फ्लो तुटला जातो. जर का कन्सिस्टंटली काम करायचं असेल तर आपल्याला हा वाय क्लिअर असणं खूप गरजेचं आहे. जेव्हा तुमचा हा वाय क्लिअर असतो त्यावेळी तुम्हाला कोणत्याही मोटिवेशन, इन्स्पिरेशनची गरज नसते. मग तो तुमचा वाय काही असू शकतो. तुमचा ड्रीम असेल, तुमचं फ्युचर असेल, तुमची फॅमिली असेल किंवा कोणतीही प्रॉब्लेम असेल तुमच्या लाईफमध्ये ज्याचं सोल्युशन तुम्हाला करायचं आहे किंवा तुमची लाईफ बेटर बनवायचं आहे. कोणताही एक वाय असेल ज्या गोष्टीसाठी तुम्ही एक्झामसाठी प्रिपरेशन करता, ही कॉम्पिटिटिव्ह एक्झाम तुम्ही क्रॅक करण्यासाठी धडपडत असताय. मग ज्यावेळी तुमचा हा वाय क्लिअर असणार आहे तुम्हाला डेली मोटिवेशनची काही गरज पडणार नाही. कारण या डेली मोटिवेशन ज्या असतात फक्त या काही लिमिटेशन पर्यंतच काम करतात. 2 days, 3 days, 4 days आणि त्याच्यानंतर तुम्हाला परत मोटिवेशनची गरज पडते. जेव्हा तुम्हाला बाहेरून मोटिवेशन घेऊन अभ्यास करावे लागत असेल तर ते कुठेतरी तुमचा वाय क्लिअर नाही असा तिथं प्रश्न निर्माण होतो. जर का तुमचं वाय क्लिअर असेल तर बाहेरच्या डिस्ट्रॅक्शन तुम्हाला काही फरक पडणार नाही. माझं वाय क्लिअर आहे, मला हे करायचं आणि मी हे करणारच. सो फर्स्ट, कोणतीही एक्झाम मध्ये एंटर करत असताना ही एक्झाम मला का क्रॅक करायची आहे किंवा या एक्झामची तयारी मी कोणत्या कारणासाठी करणार आहे हे तुम्ही क्लिअर करून घ्या. सो फर्स्ट थिंग, युअर वाय शुड बी क्लिअर. सेकंड, आता हे जरा मला एक्झामची तयारी करायची आहे, मी एक्झाम डिसाईड केलं, मी ठरवलं मला एक्झाम काढायची, हे मी क्लिअर केलं माझ्यासाठी. आता दुसरी गोष्ट, ही एक्झामची तयारी कोणत्या पद्धतीने करायची. हे जर का एक्झाम मला मिनिमम टाइम मध्ये, मिनिमम एफर्ट्स मध्ये जर का क्लिअर करायची असेल तर याच्यासाठी मला कोणत्या गोष्टी फॉलोअप करणं गरजेचे आहे. फर्स्ट थिंग, दॅट इज द सिलेबस. कोणतीही एक्झाम क्रॅक करत असताना त्या एक्झामचा जो काही सिलेबस आहे तो सिलेबस आपल्याला तोंडपाठ असणे गरजेचं आहे. कारण ज्यावेळी तुमचा सिलेबस पूर्ण माइंडने तुमच्या डोक्यात असणार आहे त्यावेळी तुम्ही प्रॉपर डिरेक्शन अभ्यास करणार आहे. कारण ज्यावेळी तुम्ही एखादा बुक स्टडी करत असताय किंवा एखादा पुस्तक वाचत असताय, तो पुस्तक वाचत असताना, बुक रीड करत असताना त्याच्यामध्ये एखादा पॉइंट होतो, हा पॉइंट त्या सिलेबसशी रिलेटेड आहे की नाही हे तुम्हाला तेव्हा समजणार आहे जेव्हा तुमच्याजवळ सिलेबस असणार आहे. सो अभ्यास करत असताना तुमच्या स्टडी टेबलवर ज्या एक्झामची तुम्ही तयारी करताय त्या एक्झामची एक सिलेबस कॉपी असणं खूप गरजेचं आहे. कारण जेवढं तुम्ही पुस्तक रीड करत जाणार आहे, जेवढे जास्त पुस्तकं रीड करत जाणार आहे तेवढं तुम्ही डिस्ट्रॅक्ट होत जाणार आहे. कारण तुम्ही रीड करत चाललाय तरी चाललाय, पण तो सिलेबसची आहे की नाही, ज्या एक्झामची मी तयारी करायला लागलो त्या एक्झामशी रिलेटेड हा पॉइंट आहे की नाही हे तुम्हाला कधी समजणार नाही ज्यावेळी तुमच्याजवळ सिलेबस असणार आहे. त्यामुळे जेव्हा तुम्ही सिलेबस जवळ ठेवाल आणि तुम्ही बुक रीड कराल, बुक रीड करता करता एखादा पॉइंट आला, हा सिलेबसच्या बाहेर माझं रिडिंग चालू आहे हे तुम्हाला कधी समजणार आहे जेव्हा तुम्ही सिलेबसचा पॉइंट रीड करणार आहे. सो डेली जो तुमचा कॉम्पिटिटिव्ह एक्झाम आहे, जी काही तुम्हाला एक्झाम क्रॅक करायची आहे त्या सिलेबसची कॉपी तुमच्या जवळ ठेवायला ती डेली रीड करा. सकाळी आणि संध्याकाळी रीड करा. रीड करता करता ऑटोमॅटिकली ती पाठ होऊन जाते आणि तुमच्या डोक्यात एक सेट ऑफ फॉर्मॅट बसतो की ही एक्झाम मला क्रॅक करायची नाही, ह्या एक्झामसाठी एवढा सिलेबस आहे. जेव्हा तुम्हाला सिलेबस माहित असेल तेव्हा तुम्ही आउट ऑफ द सिलेबस कोणतीही गोष्ट करायला जाणार नाही. जेव्हा तुम्ही रीड करणार आहे, रीड करता करता तुम्हाला माहित असतं की हा पॉइंट माझ्या एक्झामला येणार आहे की नाही येणार आहे, हा सिलेबस मधला पॉइंट आहे की आउट ऑफ द सिलेबस आहे, ज्या एक्झामची मला प्रिपरेशन करायची आहे त्या एक्झामच्या प्रिपरेशनशी रिलेटेड हा पॉइंट आहे की नाही आहे हे तुम्हाला तेव्हाच समजणार आहे. सो सेकंड पॉइंट आहे तुमचा सिलेबस. सो सिलेबस मध्ये काय करायचं आहे, डिकोडिंग द सिलेबस.
आता हा सिलेबस काय करायचं, तुम्हाला डी कोड करायचा आहे. डी कोड म्हणजेच काय, तुमच्या स्ट्रेंथ आणि विकनेस सुद्धा. आता एखादी एक्झाम क्रॅक करत तर सगळे सब्जेक्ट तुम्हाला येतील असं नाही. काही सब्जेक्ट असणार आहे ते तुमचे स्ट्रॉंग सब्जेक्ट असतील, काही तुमचे असणार आहे ते वीक सब्जेक्ट असतील. जेव्हा तुम्ही सिलेबस रीड करणार आहे तेव्हा सिलेबस रीड केल्यावरती तुम्हाला समजते की ह्यामधला कोणता सब्जेक्ट आहे तुम्हाला टफ जाऊ शकतो, कोणता सब्जेक्ट आहे तुम्हाला इझी जाऊ शकतो. जो सब्जेक्ट तुम्हाला इझी जाणार आहे, तेव्हा तुम्हाला त्याच्यासाठी जास्त एफर्ट्स टाकण्याची काही गरज नाहीये. कारण इथे काय होणार आहे, मिनिमम एफर्ट्स मध्ये तुम्हाला मॅक्सिमम आउटपुट येणार आहे. कारण हा सब्जेक्ट तुम्हाला रिलेटेड आहे आणि हा सब्जेक्ट तुम्हाला इझी जात असेल. आता बघूया हार्ड सब्जेक्ट साठी. ज्यावेळी तुम्ही सिलेबस डिकोड करणार त्यावेळी तुम्हाला समजते की बाबा असा एखादा सब्जेक्ट आहे, एक किंवा दोन सब्जेक्ट जे मला हार्ड जाणार आहेत. मग ते हार्ड सब्जेक्ट साठी काय करायचं, युट्यूब वरती सर्च करा, कोचिंग क्लासेस लावा किंवा तुमचा सेल्फ स्टडी घ्या, कोणातर मेंटरशिप घ्या. जिथं तुम्हाला कोणत्या पद्धतीनं हा एक्झामच्या रिलेटेड जो काय हार्ड सब्जेक्ट आहे तुम्हाला इझी करून घेता येईल, हा इझी करून घेण्याचा प्रयत्न करा. कारण तुम्ही कितीही प्रयत्न केला तरी हा सब्जेक्ट तुम्ही एक्झाम मध्ये तरी अवॉइड करू शकत नाही. आता तुम्ही स्किप केला की बाबा हा सब्जेक्ट मला हार्ड जातोय, हे मला करायचं नाही, मला इझी सब्जेक्ट आहे, ह्याच्याशी तुम्ही दिवस रात्र चिकटून राहिला, पण ऑटोमॅटिकली हे क्वेश्चन तर येणारच आहेत, ह्या सब्जेक्ट रिलेटेड क्वेश्चन तर एक्झाम मध्ये येणारच आहेत. मग तो एक्झाम तुम्हाला त्या एक्झामसाठी तो सब्जेक्ट टाळून काहीच गरजेचं नाहीये. मग तुम्हाला तो कसा तरी एक्झाम क्रॅक करायची आहे ना, मग हा हार्ड सब्जेक्ट तुम्हाला करावाच लागेल. मग ह्याच्यासाठी तुम्हाला कोणता फॉलोअप घ्यावा लागेल हे तुम्ही डिसाईड करा. क्लासेस करताय, अकॅडमी करताय, युट्यूब वरून फॉलो करताय किंवा तुमच्या जे काही मेंटॉर आहेत, सिनियर आहेत त्यांच्याकडून हेल्प घेताय, तुम्हाला कशी हेल्प करून घ्यायची हे तुम्ही ठरवा. पण हा जो हार्ड सब्जेक्ट आहे त्याला अजिबात स्किप करायचं नाही आणि तो डेली करायचा. ज्यावेळी तुमचा फ्रेश मूड असतोय, मॉर्निंगला असेल किंवा इव्हिनिंगला असेल, जेव्हा तुम्ही फ्रेश मूड मध्ये असते त्यावेळी ह्या हार्ड सब्जेक्टला सुरुवात करायची आणि डेली स्टेप बाय स्टेप एकदम पूर्ण सिलेबस हातामध्ये घेतला, त्या ओव्हर थिंकिंग मुळे तुम्ही कधी सिलेबस करणार नाही. त्यामुळे स्टेप बाय स्टेप जायचं. जो काही तुमचा सिलेबस आहे त्या सिलेबस आणि तुमच्याकडे असणारा टाइम ह्याचा एक टाइम टेबल तुमच्या माइंड मध्ये ठरवा. माझ्याकडे 6 मंथ्स आहेत, 8 मंथ्स आहेत किंवा 1 वर्ष आहे, या वर्षभरामध्ये मला या कॉम्पिटेटिव्ह एक्झामची सगळी तयारी करायची आहे ना, मग माझ्याकडे इझी सब्जेक्ट कोणते आहेत, हार्ड सब्जेक्ट कोणते आहेत, हार्ड सब्जेक्ट साठी मला काय काय करावं लागणार आहे. जे इझी सब्जेक्ट आहे त्या इझी सब्जेक्टला मी रिव्हिजन किती करणार आहे, तो सिलेबसने किती वेळेमध्ये संपवणार आहे, जेणेकरून मला हे हार्ड सब्जेक्ट साठी टाइम देता येईल. सो हा सिलेबस तुम्ही डिकोड करा. त्याच्यासाठी सिलेबसची कॉपी तुमच्या जवळ ठेवा आणि तो डेली रीड करा. जसं तुम्ही डेली रीड करणार तसं समजत जाईल बाबा हा ठीक आहे, हा आपल्या एक्झामच्या रिलेटेडच पॉइंट आहे किंवा हा एक्झाम मध्ये आलेला क्वेश्चन आहे, त्यामुळे मला हा पॉइंट व्यवस्थित करावा लागेल. हे कधी समजणार आहे, ज्यावेळी सिलेबसची कॉपी तुमच्या जवळ असणार आहे आणि तो सिलेबस तुम्ही या पद्धतीने इझी आणि हार्ड सब्जेक्ट मध्ये डिकोड करणार आहे. थर्ड पॉइंट आहे दॅट इज द स्टँडर्ड बुक्स. ओके, आता तुमचं वाय क्लिअर आहे, तुमच्याकडे सिलेबस कॉपी आहे, तुम्ही सिलेबस रीड केलाय. आता महत्वाचा मुद्दा आहे तो बुक्स. आता ज्यावेळी कॉम्पिटेटिव्हची एक्झाम तयारी करणार आहे त्यावेळी आपल्याला 100 बुक वापरण्याची काहीच गरज नसते. ज्यावेळी असं म्हटलं जातं की 10 बुक्स एकदा रिव्हिजन करण्यापेक्षा 1 बुक्स 10 वेळा रिव्हिजन करण्यामध्ये पॉइंट आहे. सो तुमचे जे काही स्टँडर्ड बुक्स असतील, जो काही तुम्ही एक्झाम क्रॅक करणार आहे, SSC GD असेल, बँकिंग असेल, कोणताही कॉम्पिटेटिव्ह एक्झाम असेल, त्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम साठी प्रत्येक सब्जेक्ट नुसार 1 or 2 1 किंवा 2 मिनिमम 1 किंवा 2च पुस्तकं तुम्ही डिसाईड करा. प्रत्येक सब्जेक्ट साठी 1 किंवा 2 एवढीच पुस्तकं तुमच्याजवळ बंच असला पाहिजे. एका सब्जेक्टसाठी 4-4, 5-5 सब्जेक्ट जर का तुम्ही करायला गेला तर तुमच्याकडून ते शक्य नाही. त्यामुळे काय करा, मिनिमम 1 or 2 बुक्स एखाद्या सब्जेक्टसाठी स्टडी करण्यासाठी किती लागतं, 1-2 पुस्तक घ्या. ती स्टँडर्ड बुक्स तुमच्या जवळ असली पाहिजे. तुमच्या सिनियर्सना विचारा, तुमच्या टीचर्सना विचारा, कुठेही तुम्हाला रिसोर्स फाइंड आउट करता येतील. एक बेस्ट ऑफ रिसोर्स तुम्ही फॉलो करा. युट्यूबला बघायचं असेल तर 4-5 व्हिडिओज बघा, त्याच्यामध्ये मिनिमम कॉमन बुक्स कोणते आहेत ते फाइंड आउट करा आणि तेवढेच सिलेबस साठी तुम्ही फॉलो करा. कारण जेवढे तुमच्याजवळ हे मिनिमम सब्जेक्ट साठी मिनिमम बुक्स असणार आहेत तेवढेच तुम्ही जास्त अभ्यास करू शकणार. एका सब्जेक्टसाठी माझ्याकडे 10 पुस्तकं असतील तर मी 10 बुक्स रीड करायला जाणार नाही, कारण मला 10 बुक्स कधी करू, ते रिव्हिजन कधी करू, कोणत्या बुक्स मधलं लक्षात ठेवू, या खूप कन्फ्युजन येतात. त्यामुळे माझ्याकडे 1 किंवा 2 मिनिमम बुक्स असतील, मी तेवढं रिव्हिजन करणार आहे. इट इज बेटर टू रिवाइज 1 बुक 10 टाइम्स दॅन टू रिवाइज 10 बुक्स 1 टाइम. ओके, त्यामुळं
एक पुस्तक 10 वेळा मॅक्सिमम वाचायचा प्रयत्न करा, जेणेकरून तुमचा जो काही स्टँडर्ड सिलेबस आहे, स्टँडर्ड बुकचा साचा आहे, तुमच्या माइंड मध्ये परफेक्ट बसेल. ओके, नेक्स्ट पॉइंट आहे दॅट इज द रिव्हिजन. हे रिव्हिजन कुठून करणार आहे? ज्यावेळी तुम्ही मिनिमम बुक्स डिसाइड करताय, त्या मिनिमम बुक्स मधून तुम्ही नोट मेकिंग नक्की करा. कारण कमी वेळामध्ये जर का जास्त सगळा सिलेबस रिवाइज करायचा असेल तर त्या ठिकाणी नोट्स असणं खूप गरजेचं आहे. तुम्ही सेल्फ नोट्स करा किंवा दुसऱ्यांनी काढलेले चांगले नोट्स असतील तर ते फॉलो करा. तुम्हाला तो अंडरस्टँडिंग होणं खूप गरजेचं आहे. जेव्हा तुम्हाला हा स्टँडर्ड बुक्स व्यवस्थित रिव्हिजन करून होईल त्याच वेळी तुम्ही एक्झाम क्रॅक करू शकताय. कारण ह्याच्यासाठी महत्वाचा आहे तो रिव्हिजन. एकदा बुक रीड केलं, समजून घेतलं आणि सोडून दिलं असं होणार नाही. जेवढं तुम्ही रिव्हिजन करणार आहे एखाद्या टॉपिकचं, मॅक्सिमम क्वेश्चन सॉल्व्ह करणार आहे, त्याच वेळी तुम्हाला तो पॉइंट नक्की समजणार. मग हा रिव्हिजन कसं करायचा? रिव्हिजन या 3 स्टेप मध्ये करा. फर्स्ट इज डेली रिव्हिजन. दिवसभरामध्ये तुम्ही जो काही वाचताय तो रात्री झोपायच्या आधी किंवा संध्याकाळच्या टायमाला मिनिमम 30 मिनिट्स टू 1 आवर तो एक पार्ट सेपरेट काढून ठेवा. त्या ठिकाणी तुम्ही काही नवीन वाचणार नाहीये. दिवसभरामध्ये जे काही तुम्ही रीड केलेला आहे तो फक्त तुम्ही रिव्हिजन करणार आहे. तो जर का पार्ट डेली जर का रिव्हिजन झाला तर दिवसभराचा झालेला अभ्यास पुन्हा त्या ठिकाणी आपला रिव्हिजन होतो. सेकंड आहे तो वीकली रिव्हिजन. जो काही तुम्ही वीकभर अभ्यास केलेला वीक मधला एक स्लॉट असा काढून ठेवा, एक हाफ डे ठेवा ज्या ठिकाणी तुम्ही फक्त रिव्हिजन करणार आहे. एक झाला तुमचा डेली रिव्हिजन, दिवसभरातल्या झालेल्या गोष्टीचं लास्ट टाइम 30 to 60 मिनिट्स तुम्ही रिव्हिजन करणार आहे. सेकंड आहे तो वीकली रिव्हिजन. वीक भरामध्ये तुम्ही जो काही अभ्यास केलेला आहे त्या एका स्लॉट मध्ये तुम्ही वीक भराचा सगळा अभ्यास रिव्हिजन करणार आहे. लास्ट आहे तो मंथली रिव्हिजन. मंथ एंडला एक दिवस असा ठेवायचा जो मंथ मध्ये सगळ्या झालेल्या जेवढ्या आपण स्टडी केल्या त्या सगळ्या स्टडीज आपण रिव्हिजन करणार. हे रिव्हिजन स्ट्रॅटेजी 3 स्टेप मध्ये. डेली रिव्हिजन तुम्ही करत असाल तर वीकली रिव्हिजन तुम्हाला इझी पडेल. वीकली रिव्हिजन तुम्ही करत असाल तर तुम्हाला मंथली रिव्हिजन इझी पडेल. अशा प्रकारे तुमचा जो काही सब्जेक्ट आहे तो 3 टाइम्स पर मंथ रिव्हिजन करून होतो. एक तो तुमचा डेली रिव्हिजन, सेकंड आहे तो तुमचा वीकली रिव्हिजन आणि थर्ड आहे तो मंथली रिव्हिजन. रिव्हिजन करणं खूप गरजेचं आहे कारण जेवढं तुम्ही रिवाइज करणार आहे तेवढं तुम्हाला गोष्टी इझिली लक्षात ठेवणार आहे. जास्त लक्षात ठेवण्यासाठी तुम्हाला पाठांतर करण्याची गरज इथे पडणार नाही. जास्त स्ट्रेस द्यावा लागणार नाही. कारण जेवढा तुम्ही गोष्टी पुन्हा 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 तुमच्या नजरेसमोर घालवणार आहे, जेवढा तुम्ही कन्सिस्टंटली रिव्हिजन करणार आहे तेवढ्या गोष्टी तुमच्या डोक्यामध्ये ऑटोमॅटिकली लक्षात राहतात. अँड द फिफ्थ पॉइंट इज PYQ. आता रिव्हिजन करत असताना कोणत्या पॉइंटचं जास्त रिव्हिजन करायचं किंवा नोट मेकिंग करताना हा प्रॉब्लेम होतो की नोट मेकिंग कसं करायचं. आता बघा, पूर्ण सब्जेक्ट ज्यावेळी तुम्ही रीड करायला घेताय जस्ट ऍज इट इज जर का कॉपी केला तर ते दुसरं पुस्तकच बनून जातं. सो अशा वेळी काय करायचं, हेल्प तुम्हाला मिळणार आहे तुमच्या PYQs मधून. जेवढं तुम्ही दिवसभर रीड केलेलं असणार आहे या रिव्हिजनच्या ठिकाणी तुम्ही काय करणार आहे, या PYQ सॉल्व्ह करणार आहे. ज्यावेळी तुम्ही PYQs म्हणजे प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स तुम्ही सॉल्व्ह करणार आहे त्यावेळी तुम्हाला समजणार आहे की या टॉपिक मधला असा कोणता पार्ट आहे त्या पार्टवरती जास्त क्वेश्चन विचारले गेलेले आहेत, असा कोणता पार्ट आहे की मला तिथं जास्त फोकस करणं गरजेचं आहे. ज्यावेळी हा सेक्शन तुम्ही फाइंड आउट कराल PYQs मधून तो तुम्हाला रिव्हिजनसाठी इझी पडेल. कारण नेक्स्ट टाइम ज्यावेळी तुम्ही रिव्हिजन करणार त्यावेळी पूर्ण बुक रिव्हिजन नाही करू शकत, एवढा टाइम पण नसतो तुमच्याकडे. त्यामुळे काय करा, ज्यावेळी तुम्ही PYQs बघणार आहे, सिलेबस, स्टँडर्ड बुक्स, रिव्हिजन अँड PYQs, ज्यावेळी तुम्ही PYQs बघणार या PYQs मधून तुम्हाला क्लिअर होईल की मला कोणत्या ठिकाणी फोकस करणं गरजेचं आहे, कोणता पार्ट मला मॅक्सिमम रिव्हिजन करणं गरजेचं आहे, जेणेकरून हा पार्ट मला मिनिमम टाइम्स मध्ये मॅक्सिमम आउटपुट देऊन जाईल. सो तुम्हाला एक्झाम, कोणतीही एक्झाम कॉम्पिटेटिव्ह क्रॅक करायची असेल, ह्या आहेत बेसिक स्टेप्स. फर्स्ट, तुमचं वाय क्लिअर असणं गरजेचं आहे. सेकंड, सिलेबस डिक्टो तुमच्या डोक्यामध्ये असला पाहिजे की या एक्झामसाठी कोणता सिलेबस आहे आणि मला काय करणं गरजेचं आहे. थर्ड पॉइंट आहे दॅट इज अ स्टँडर्ड बुक्स. जसं तुम्ही सिलेबस फाइंड आउट केला त्याचप्रमाणे तुम्हाला त्या सिलेबस कॉपी करण्यासाठी डिकोड केल्यानंतर, हार्ड सब्जेक्ट, इझी सब्जेक्ट फाइंड आउट केल्यानंतर त्याच्यासाठी 1 or 2 मॅक्सिमम बुक्स तुम्हाला फाइंड आउट करायचे आहेत. एक स्टँडर्ड बुक्स वापरा आणि ते मॅक्सिमम रिव्हिजन करण्याचा प्रयत्न करा. नेक्स्ट आहे तो रिव्हिजन आहे तो तुमचा डेली, वीकली आणि मंथली. या स्ट्रॅटेजीनुसार जर का तुम्ही फॉलो करत केला तर तुम्हाला कोणताही स्ट्रेस येणार नाही, कमी वेळेमध्ये तुमचा जास्त अभ्यास होऊन जाईल. आणि लास्ट पॉइंट आहे तो PYQs. जेवढं तुम्ही मॅक्सिमम केलेल्या अभ्यासावरती, रिव्हिजनवरती मॅक्सिमम क्वेश्चन सॉल्व्ह करत जाईल तेवढा तुमचा अभ्यास ऑटोमॅटिकली तुमच्या माइंडमध्ये
क्लिअर होत जातो. आणि जशा या स्टेप्स तुम्ही फॉलो कराल, जशा तुम्हाला प्रॅक्टिस ठेवाल आणि कन्सिस्टंटली डिसिप्लिन ठेवणं गरजेचं आहे. 4 दिवस अभ्यास करणं, 8 दिवस सोडून दिला असं करणं गरजेचं नाही आहे. डेली 2 आवर्स 3 आवर्स जेवढं तुम्हाला कन्सिस्टंटली अभ्यास करता येईल तेवढं कन्सिस्टंटली अभ्यास करा. कुठेही ब्रेक मारू नका, कारण जेव्हा तुम्ही ब्रेक देता त्यावेळी माइंड मधून ती जी काही स्ट्रॅटेजी आहे, डिसिप्लिनची सवय आहे ती मोडून जाते. त्यामुळे कुठेतरी अभ्यासामध्ये एक सातत्य, एक कन्सिस्टन्सी नक्की ठेवा, तुम्हाला रिझल्ट नक्की भेटू शकेल. सो थांबूया आजच्या लेक्चरमध्ये, इथेच भेटूया नेक्स्ट लेक्चरमध्ये.